ताई नाव सांगा तुमचं? पुष्पा मोहन वासनिक. अच्छा, कुठे राहता? देशमुख फैल अकोला, शिवाजी कॉलेज समोर. बरं, जॉब करता? हा. बरं, ठीक आहे. आता तुम्ही आमच्याकडे आले होते तर एक 10-15 मिनिटं आम्ही तुम्हाला ट्रीटमेंट दिली. हो काय काय त्रास होता तुम्हाला? सर, माझ्या डोळ्यापासून म्हणजे उजव्या साईडची सगळी साईडच बधीर पडल्यासारखी होती. डोळाही दुखत होता. ही डोळ्याच्या नंतर कानापर्यंत जी नस जाते ती पण दुखत होती. कानापासून मानेपर्यंत जाते ती पण दुखत होती. मानेपासून पाठीतून जे कमरेपर्यंत जाते ती पण दुखत होती. हाताला पण मुंग्या होत्या. शोल्डरच्या थोडं खाली पेन पण होतं आणि पायापासून कमरेपासून पायापर्यंत थोडं बधीर पडल्यासारखंच होतं. म्हणजे एक नस मला असं वाटत होते की पूर्ण टाईट झाली बा, त्याच्यात रक्तप्रवाह नीट होत नाही, अशा प्रकारचा आजार होता मला. आता या 10 मिनिटाच्या ट्रीटमेंट मध्ये तुम्हाला कसं वाटत आहे? 10 मिनिटाच्या ट्रीटमेंट मध्ये मला असं म्हणजे जे वाटत, काही तुम्हाला आता आम्ही ट्रीटमेंट दिली इथे त्यांनी कसं वाटत आहे तुम्हाला? माझा मानेचा जो त्रास होता ना तो तर मला 90% जवळपास बरा वाटत आहे. म्हणजे मान मोकळी झाल्यासारखी वाटत आहे. म्हणजे मान मला हलवताना जो त्रास होत होता खाली वर करताना तो म्हणजे बिलकुलच जाणवत नाही आहे. आणि हातातल्या मुंग्या पण गेल्या. थोडा हात पण फ्री वाटत आहे. आणि पायाला जो त्रास होता मला असं वाटत होतं की एक माझी नस पूर्ण टाईट झाली बा, तर ती पण आता फ्री झाल्यासारखी वाटत आहे मला. आता तुम्ही सांगता की 2008 पासून तुम्हाला हा त्रास आहे की नाही? आणि 2-3 वर्षापर्यंत तुम्ही मेडिसिन पण घेतल्या वेगवेगळ्या, कोणी दिल्या काय गेल्या त्याच्यामध्ये आपण जाणार नाही. तर इतक्या दिवसाचा तुमचा त्रास होता, 10 मिनिटांमध्ये तुम्हाला एवढा फरक वाटला, कसं वाटत आहे तुम्हाला? सर, बरं वाटत आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद. बरं, आता हा जो व्हिडिओ आहे आम्ही लोकांच्या माहितीसाठी युट्यूबवर डाउनलोड करत असतो, चालेल तुम्हाला? काही हरकत नाही सर. आणि लोकांना काय सांगणार तुम्ही? म्हणजे काय सांगू इच्छिता तुम्ही की बा इथं आल्यावर कसं वाटते? मी लोकांना हेच सांगू इच्छिते की ज्यांना अशा प्रकारचा त्रास असतो त्यांनी मोरे सरांकडून ट्रीटमेंट घेतलेली फार बरं. कारण की आपण ॲलोपॅथिक घेतल्यानंतर आपल्या शरीरावर पण परिणाम होतील. त्याच्यामुळे ही जर ट्रीटमेंट घेतली तर आपल्या शरीराला कुठलाही म्हणजे दुष्परिणाम होतील नाही आणि आपण सदृढच राहू. आणि असं समोर बा आपल्याला वयोवृद्ध झाल्यानंतर जो त्रास व्हायला पाहिजे तो कमी होईल असं मला तरी वाटते. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद.